नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन पाटील, संचालक सर्वज्ञ कोचिंग क्लासेस। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सर्व मखमलाबाद मधील सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो की तुम्ही जो इयत्ता 10वीच्या बॅचसाठी जो आमच्यावर विश्वास दाखवला, तो निश्चितपणाने विश्वास हा सार्थकी केला जाईल। त्यासाठी आम्ही मेहनत करण्यासाठी कटिबद्ध आहोत। आणि आता आपण जे काही तुम्ही सर्व बघतायत बाहेर की मोफत सेमिनार, आता या मोफत सेमिनारचं वैशिष्ट्य काय, तर या मोफत सेमिनार मध्ये आपण 4 घटकांवर आधारित आम्ही तो अभ्यासक्रम शिकवणार आहोत। त्याच्यात पहिलं येईल वैदिक मॅथ्स, त्याच्यानंतर येईल इंग्लिश ग्रामर, त्याच्यानंतर येईल अबॅकस, त्याच्यानंतर येईल चौथा भाग म्हणजे सुंदर हस्ताक्षर। या सगळ्या 4 घटकांचा जर आपण विचार केला आणि बाहेर या सगळ्या कोर्सेसची जर फीस बघितली तर कमीत कमी आपला 15 ते 20 हजार रुपये आपल्याला द्यावे लागतील। पण हाच कोर्स आम्ही पूर्णपणे मखमलाबाद मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा मोफत शिकवत आहोत। या कोर्ससाठी सुद्धा बरेचसे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि भाग घेतल्यानंतर ज्यावेळेस ते विद्यार्थी येतात आणि कोर्स संपल्यानंतर ज्यावेळेस जातात, त्यांचं जे काही स्मित हास्य असतं, त्यांचा जो काही कॉन्फिडन्स असतो, तो सांगून जातो की विद्यार्थ्यांना त्या कोर्सच्या मार्फत निश्चितपणाने फायदा होतोय। आता वैदिक गणित का शिकावे, कारण आता आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की मला एमपीएससी द्यायची, मला यूपीएससी द्यायची, मला 10वी मध्ये चांगला स्कोर करायचा आहे, मला 10वी नंतर 12वी सायन्स मध्ये चांगला स्कोर करून काहींचे एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न असतात, काहींचे इंजिनियर होण्याचे स्वप्न असतात। हे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर आपल्याला सुरुवातीपासूनच अभ्यास करावा लागेल। कारण म्हणतात शांततेच्या काळात घाम गाळा, म्हणजे युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं। हा तुमचा जरी सुट्ट्यांचा काळ असेल, जरी शांततेचा काळ असेल, याच्यात जर आपण चांगली मेहनत घेतली तर येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितपणाने आपल्याला एक चांगला स्कोर करता येईल। त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता येत आहेत, आज वैदिक मॅथ्स मध्ये मी काही भाग त्यांचा मल्टिप्लिकेशनचा घेतला, काही भाग मी जो बॉडमस असतो, बॉडमस जरी हा वैदिक मॅथ्सचा एक प्रकार नसला तरी गणिताचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना बेसिक जे काही मॅथ्स असतं वैदिक मॅथ्स बरोबर ते सुद्धा आम्ही घेतोय, जेणेकरून गणित हा विषय त्यांचा आवडीचा होईल। ज्यावेळेस विद्यार्थी येतो आणि विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस सांगत असतो की किती जणांना गणित हा विषय आवडतो, तर त्यावेळेस फक्त 10 ते 15% विद्यार्थ्यांचे हात वर असतात। पण ज्यावेळेस ते लेक्चर होतो, लेक्चर झाल्यानंतर ज्यावेळेस मी एखाद्या टॉपिकवर विचारतो आणि विचारल्यानंतर ज्यावेळेस सगळे उत्तर देतात आणि उत्तर दिल्यानंतर मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारतो की आता गणित किती जणांचा आवडीचा विषय, तर 90% ते 95% विद्यार्थ्यांचे हात वर असतात। कारण विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे नेमकं वैदिक मॅथ्स हा काय प्रकार असतो, वैदिक मॅथ्स म्हणजे स्मार्ट मॅथमॅटिक्स, जेणेकरून आपण झटपटरित्या गणितीय क्रिया करू शकतो। फॉर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर समजा आता 25, 35, 45, 55, आता यांचे जर स्क्वेअर घ्यायचे ठरले तर सगळ्यात याच्या सिंपल टेक्निक आहेत। आता 25 चा स्क्वेअर करायचं राहिलं तर 25 चा स्क्वेअर करताना 25 ला त्याच नंबरने म्हणजे 25 ने आपल्याला मल्टिप्लाय करावा लागतो आणि मग ते आन्सर येतं। पण जर तुम्ही वैदिक मॅथच्या काही स्मार्ट ट्रिक्स आपण उपयोगात आणल्या तर ते अतिशय सोपं होऊ शकतं। फॉर एक्झाम्पल 5 चा स्क्वेअर येतो 25, 2 च्या पुढे 3 येतो म्हणून 2 3 जा 6 म्हणजे त्याचा आन्सर येतं 625। ही मेथड युनिट प्लेसला 5 असेल त्याच वेळेस आपल्याला हिचा उपयोग करायचा आहे। मग आता 5 चा स्क्वेअर 25, जसा 2 नंतर 3 येतो त्याचप्रमाणे 3 नंतर 4 येतो आणि मग त्यांचा 3 4 जा 12 यांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लाय करायचा। त्याचप्रमाणे 5 चा स्क्वेअर येतो 25 आणि 4 च्या पुढे 5 येतो आणि 4 5 जा 20 म्हणजे त्याचा आन्सर येतं 2025। अशाच पद्धतीने युनिट प्लेसला जे काही 5 असतील ते 5 असताना जर तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तर निश्चितपणाने ते तुमचं झटपट होईल आणि गणितामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हायला तुम्हाला मदत होईल। जर आपला गणित विषय जर चांगला राहिला तर मी नेहमी एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुमच्या अध्ययनामध्ये गणित हा एकमेव विषय की तो तुमचा ब्रेन डेव्हलप करत असतो। त्यामुळे जर तुम्ही गणिताचा प्रॉपर अभ्यास करत गेलात तर निश्चितपणे तुमचा ब्रेन डेव्हलप व्हायला मदत होते आणि जे काही तुमचं ध्येय ठरवलेलं असतं ते ध्येय प्राप्तीकडे एक वाटचालीस सुरुवात होते। म्हणतात ना, जी लोक पायी चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी लोक बुद्धिमत्तेने चालतात तीच आपलं ध्येय गाठतात। जर आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर नुसतं पायी चालून उपयोग नाही, तर आपल्याला बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल आणि जर बुद्धिमत्तेचा वापर केला तर निश्चितपणाने आपण जे स्वप्न बघितलेलं असतं, ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी स्वप्न बघितलेलं असतं आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
आपण जे उतरलेलो असतो ते निश्चितपणाने सर्वज्ञ कोचिंग क्लासेसची जो काही पूर्ण स्टाफ आहे ते निश्चितपणाने यांची तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे मखमलाबाद मध्ये मी सर्व पालक असतील, विद्यार्थी असतील, मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही हा जो काही मोफत कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वैदिक मॅथ्स असेल, अबॅकस असेल, इंग्लिश ग्रामर असेल आणि सुंदर हस्ताक्षर असेल, हे चारही कोर्स तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे. आणि जे विद्यार्थी लांब असतात, फॉर एक्झाम्पल बोरगडला असतील, राहू हॉटेलकडे राहत असतील, त्याच्यानंतर जे काही आजूबाजूच्या खेड्या ग्रामीण भागात राहत असतील, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत बसेसची इथं व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, कारण हा कोर्स सुरू होऊन 2 दिवस झालेले आहेत, अजूनही 13 दिवस बाकी आहे. या कोर्ससाठी तुम्ही निश्चितपणाने आपली नाव नोंदणी करा. नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मी माझा इथे नंबर देतो, त्या नंबरवरही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. माझा नंबर आहे 9921049720. निश्चितपणाने या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि काही मदत लागली निश्चितपणाने ती मदत तुम्हाला पूर्ण केली जाईल. आणि काही अडचणी असतात त्या अडचणी सुद्धा दूर केल्या जातील. जाता जाता एकच मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद.